पक्षाकडनं आणि अँटी करप्शन डिपार्टमेंटकडनं 2 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी झाली। त्याच्यात अजून कोणाचा सहभाग आहे का आणि इतर जे खासगी इसम आहेत त्यांच्याबद्दल काही आरोपीशी चर्चा होती का याबद्दल पडताळणी करायची। पण विशेषतः सुरुवातीच्या 2 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये याच्यावरती विशेष तपासी यंत्रणा लक्षात येते। त्यामुळे आता जी पोलीस कस्टडी दिलेली आहे ती तर्क वितर्क ह्या गोष्टींपुरता आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना तपास यंत्रणेला आवश्यक तो कालावधी दिलेला आहे। बेलसाठी का आपल्या आता सध्या पोलीस कस्टडी म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडे कस्टडी असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये बेल ऍप्लिकेशन प्रोसीड करता येत नाही। कस्टडीमध्ये असताना बेल दिला जात नाही, बेल मागताही येत नाही। त्याच्यामुळे जोपर्यंत पोलीस कस्टडी अँटी करप्शन कस्टडी ह्या मुद्द्यावरती न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत जामिनाच्या अर्जावरती पुढची कारवाई करता येत नाही। कुठेतरी बोलण्यात आलं असं बोललं आता या ट्रॅप कशा प्रकारचा रचना तक्रारदाराने अनेक वेळा तक्रार देखील दिले तर काय नेमकं काय कारण आहे आपल्याकडे? मला मिळालेल्या माझ्या पक्षकाराच्या माहितीप्रमाणे त्याचा मागणी डिमांड अँटी करप्शन मधला जो महत्वाचा भाग असतो मागणी त्यांनी कधी केलेली नाही। त्यांनी कुठल्याही रकमेला हात लावला नाही। महापालिका इमारतीमध्ये जे आरोप केले गेले की महापालिका इमारतीमध्ये रक्कम स्वीकारली, कुठलीही रक्कम पाटोळे यांनी व्यक्तिशः स्वीकारली नाही। रक्कम स्वीकारण्याची घटना ही एका वेगळ्या ठिकाणी आहे। पाटोळे स्वतःच्या कार्यालयाने कामकाजात होते आणि ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या घटनाक्रमाला एकत्र दाखवले आणि मग एक असा मतीत अर्थ काढला गेला की पाटोळेंना रेड हँड पकडला गेला। रेकॉर्ड्स, इन्व्हेस्टिगेशन पेपर्स, FIR त्याचं अवलोकन करता हे स्पष्ट होतं की पाटोळेंना जेव्हा अटक केली गेली तेव्हा त्यांनी पैसे स्वीकारलेले नव्हते। मात्र असा ठपका ठेवला जातोय की कुठेतरी ट्रान्झॅक्शन देखील करण्यात आलेलं, काही रेकॉर्ड देखील आहे त्यांच्याकडे, त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं मागणी त्यांनी केली होती अशी 2 ते 3 वेळा असं देखील सांगण्यात। आता ही दोन्ही गोष्टी आहेत, एक तर तपासाधीन आहे आणि न्यायप्रविष्ट आहे। त्याच्यामुळे आता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तपासांती स्पष्ट होतील की त्यात नेमका आरोपीचा रोल काय होता आणि त्या अनुषंगाने काय काय पुरावे तपास यंत्रणेने मेहरबान न्यायालयापुढे आणलेले। यामध्ये कुटुंबियांना देखील कुठेतरी बोलण्यात येते, त्रास दिला नाही, तशी कुटुंबियांची काही तक्रार नाही। त्यांना कुठल्याही पद्धतीने गोवण्याचा नाही। दॅट मस्ट बी व्हेरी फेअर की बाबा असा काही प्रकार माझ्या माहितीत नाही आणि असं मला सांगण्यातही आलेलं आहे। तर शंकर पाटोळे यांच्यावरती अगोदर 3 गुन्हे आहेत, ते गुन्हे कुठले नेमकं? अँटी करप्शनच्या अनुषंगाने शंकर पाटोळेवरती कुठलेही गुन्हे नाहीत। आज रोजीचा रिमांड रिपोर्ट, इन्व्हेस्टिगेशन पेपर्स देखील आधीचे त्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे विशेषतः लाचलुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत कुठलाही गुन्हा दाखल नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।